अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शहरातील निवडणूक वातावरण तापू लागले आहे। प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 7 मधनं तब्बल 100 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून या सर्व उमेदवारांची चिन्ह वाटप प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी दिली आहे। नेमकी काय आहे ही प्रक्रिया आणि पुढील घडामोडी पाहूया या रिपोर्टमधनं। अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026 साठी प्रभाग क्रमांक 3, 4, 7 मधून मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरले आहेत। या तीनही प्रभागांमधनं एकूण 100 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली असून शनिवारी या सर्व उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले। निवडणूक कार्यालयात सकाळपासूनच उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली। चिन्ह वाटप प्रक्रिया शांततेत आणि नियोजित पद्धतीने पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी दिली आहे। चिन्ह वाटप पूर्ण होताच उमेदवारांकडून प्रचाराची तयारी सुरू झाली असून घराघरात जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे। प्रभाग क्रमांक 3, 4, 7 मध्ये विविध राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने असल्यामुळे या निवडणुकीत चुरशीची आणि लक्षवेधी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकूणच चिन्ह वाटप प्रक्रियेमुळे आता अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026च्या या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली आहे। नमस्कार सर, मी जया मेहरा सिटी न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज जे सर चिन्ह वाटप जे होतं महानगरपालिका निवडणुकीचं, तर त्याबद्दल थोडी माहिती सांगा आणि किती चिन्ह वाटप झालेलं आहे याची थोडी माहिती द्या। अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगानं वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांना आज सकाळी 11 वाजता चिन्ह वाटपाची कारवाई करण्यात आली आणि वैध असलेल्या 100 उमेदवारांना आज या ठिकाणी चिन्ह वाटप करण्यात आलेलं आहे। प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 7 या 3 प्रभागामध्ये 100 उमेदवार होते आणि 100 उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आलेले आहे। ठीक आहे सर। चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अमरावती शहरातील निवडणूक प्रचार आता जोर पकडणार आहे। प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 7 मध्ये कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे। या निवडणुकीत प्रक्रियेतील प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू।